30. चला आज हाय इकडं बघा माझ्याकडं. हा इकडं पण बघा हिच्याकडं. हाय गाईस. गाईस कुठे आहेत गाईस? सगळ्यांना हाय नमस्कार. बरं ठीक आहे. हा तर चला तुम्हाला आज काहीतरी दाखवायचंय. काय दिलंय बघा आमच्या आईने आज आम्हाला. सारखं ते चालूच असतं काही ना काही काही ना काही. तर तुम्हाला दाखवते काय दिलंय. हे रडू नको, इकडे हे बघ काय आणलंय बघ. हे बघ काय आणलंय आपल्याला. हे बघ ना, हे बघ काय आणलंय बघ. हे बघ काय आणलंय. काय आणले गुलू हाय का गुलू हाय कडे तुम्हाला दाखवते बघा. मला दाखवून हे आहे खोबरं, सुक्क खोबरं आहे हे. ते खराब झाले काय? काय आणलं बघ. अरे एक्साइटमेंट मध्ये आली मग काय झालं त्यात बघ ना. खोबरं दिलं एवढं. हे काय आधीच बघितलेलं मी. कधी बघितलं होतंस मग? आम्हाला बघितलं होतंस तर सांगायचं ना. ह्याच्यात खराब पण असतील कापून बघायचे काप चाकू दे. ते लालवाला चाकवान. तर ही खोबरं एवढं आईने तिला आणि मला दिलंय. तर ही जास्त तिलाच न्यायचंय. तिला जास्त लागतंय खोबरं. सुकायला ठेवायचं, सुकायला. मी सुकायला ठेवते. ते हे आता बघा कापून कापून बघ. उजाडात काप ना, उजाडात दीपे. ते हे घे ना खाली काहीतरी कापायला. कपडा घे एखादा. अगं दीपे कपडा घे ना. लागत गप ना. लागण्याचं ना अगं, ते आडवे काप ना. द्या ना चला फटाफट. पण जेव्हा आम्हाला दिलं तेव्हा नाही बोलल्या काय. हे लय फास्ट कापायला लागले जरा. आपल्या पण 2-3 सायले 2-4 वाटे आपल्याला फटाफट चांगल्या चांगल्या घेऊन काढून. हे किती ना ते पडले तेव्हा कधी खराब निघली ती वाटी. नाही ती खराब वाला टाकून दे ना. पण घेऊन जा. चांगले मला दिले तुम्ही ठेवा. धर. हा असं बोललात तर मग बघा. अरे देती ना काय ना काय आपल्याला सारखं. धर. नाही देत असते ना. 400 रुपये किलो झाले खोबरं. माहिती का आईचं प्रेम आहे. पैसे वाचवायचं आपलं काय काका. काय तर धर ना. ही 2-2 पकड ना वाट्या. घे घे घे. आता आम्हाला हे पण करायचं. तेल काढी नाही घ्यायचं. आईला देईल. फेकू नका तेल काढायला द्यायला. हा का फेकू नको. तेल काढायला द्यायला. तेल आई तेल करते ना. खोबऱ्याचं तेल बी करते आई. धरा. ते बी खराबच आहे. ठेव तिकडे साईडला. खराबच चांगलं जास्त निघले. बरं झालं ती कट करून बघायलीस ती. पडशीन बाई तू तिकडं. दी 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 दी. आव अरे तिकडं फणसाची भाजी करते. जरा बघू दे ती पण मला. जरा ही जरा नंतर दाखवी दे. ते खाटावून पडायचे हे डुरकुलं. उतर खाली. तर चला तिकडं तुम्हाला फणसाची भाजी दाखवी दे. फणस कुठे झालं अर्धी तर झालं. अरे मग सांगायचं ना आधीच. तो फणस कापताना दाखवायचा होता. केवढा होता. छोटाच होता वाटतं. आता लास्टची प्रोसेस राहिले थोडी. आता रातची प्रोसेस राहिली बघा. हे तर मला ते चिकनचे तुकडे असे नाही दिसायला लागले. होय ग. असं खाऊन बघा. चांगलं लागते. मला तर आवडतं. तुम्हाला पण. त्याच्यात मीठ कमी पडले. ह्याच्यात टाकायला लागले. चांगलं लागते. आणि हे तेला त्याला काय फणस आहे म्हणलं चांगलंच लागणार ना. असं थोडी की चांगलं नाही लागणार. तेला कांदातली करते ना. म्हणजे कशातली? तेल कांदा. तेल कांदा. हा ती मी बोललेली काल कोणती तिळकुटाची. हाय की तिळकुट आपल्याकडे? नाही ते वाला नको. काळ पाहिजे होतं. चला आता बाहेर काय म्हणते बघू द्या अक्का. बोला. खोबरं खराबच जास्त. जास्त खराब निघलं का? तर ते खराब वाला राहू दे. त्याचं तेल बनवाय होईल. ते चांगलं वाला होईल आपल्याला. म्हणून कापले तुम्ही. उगाच आता किती वाटाय निघलं खराब. 1 हा 2 ना. 3 4 वजाला का 3-4 नारळ खराब निघले. 4 1 2 3 4 आणि वरती अजून आहे. त्यातले काय निघले तर शिते खाऊ ना बाय. चांगलं नाही ते. चांगलं नाही ग बाय ते. अगं म्हणजे खराब वालं खराबच होतं. चांगलं वालं चांगलंच राहतं. असं ठेवलं
अरे पण आता खोलून ठेवलं सुकल आतमध्ये गुरा असला थोडाफार निघून आपण साफ करून ठेवू शकतो. खराब असलेलं खराबच होईल ना करायला की आतमध्ये बनायला लागली. हे ओलं आहे. खोबरं का हे करतो लोक हॅलो बरं किती गोड दिसायला होतं हेच घेतलं होतं आकाने तेच घेतो. कोणचं हे हा लय रुपाला चांगली दिसायला. नाही हे नव्हतं घेतलं ते वर इथे घेतलेलं आहे बघ ते मोठ्या खोळ्या ते मिशनीवर ठेवलाय ती घेतला होता. अशी बघ चिटके पिटके चांगले आहेत. ते बी खराबच निघणं असं वाटतंय अंदाज. नाही कापण्यालाच कळतं ते खराब होलंय ना कापत नाही. चला भरली पिशवी हो का. हे पूर्वी कशी करायची हे बघ. गंदू आहे का 2 किलो 2 किलो म्हण की डायरेक्ट 2 किलो काय. कमी जास्त म्हणून तसं मला चला झाली पिशवी बांधून दे पिशवी. सायलीची भाजी झाली का बघते. डाली झाली झाली. एवढे ड्रेस टाचून दिले तिची बाया बसून दिल्या तेवढ्या 4 ड्रेसला. काय पाहुणीला आम्ही झाडू मारायला लावला आता बघा. झाडू मारण्यात ती एक्सपर्ट आहे. सुनबाई आल्या तिकडून बघायला की माझ्या सासूला झाडू का मारायला लावले तुम्ही म्हणून. नाही त्याच्यामुळे आली ते बघायला तुमच्या भाऊ झाडू ऍक्च्युली पहिला तो चालला हे बघ इकडं मागं राहिलं ना अजून दीपे. हे मागं केर कचरा राहिला नीट. तिकडे लाव कडेला सगळं. हे लाडू आणले होते माझ्या बहिणीने मला. ड्रायफ्रूटचे लाडू बनतात ना ह्याला. त्याला ड्रायफ्रूटचे लाडू आणले होते. मला मोजून 5 लाडू आणले होते. त्यातला एक तिने खाल्लाय. अच्छा 6 आणले होते तर एक तिने खाल्ला. मी नाही खाल्ला. मग कोणी खाल्ला तुला दिलं होतं काल. एकच घास खाल्ला. एकच घास मी पण खाल्ला होता एवढा. दीपी मी एकच घास खाल्ला की फक्त असा घेतला खाल्ला तेव्हा का बघा. आता होता तो बी एक घास तिनं खाल्ला आता. आणि म्हणे की तुला घेऊन आले काय निसता खोटं खोटं. बाळातीन बाईला आणले होते 4-5 मला आणले होते माझे नाव काढले. किती आणशील मोजून आणशील का. 10-20 म्हणजे महिनाभर जातील का एक खाल्ला तर. प्रदेशात आणले तेवढे सगळं खबरं हे सगळं खिसायचं का वाटायचं. फिरायचं वाटायचं मिक्सर मध्ये तर वाटायचंय ना. ते तर कुठं लय हे आहे विद्या. काय झालं माहिती खोबरं नारळ आणून दिले. मी म्हटलं आई म्हणजे तुला घेतला तिला देते घेतलं साहित्य दुसरं. तर मग ती अशी म्हणली आई खाऊन. मग मी म्हटलं तुला थोडंसं घे म्हणली संपलंय तर बाकी तिला घेऊन जाऊ दे. तेव्हा तिला जरा रिलॅक्स फील झाला. नाही तर मग तिला असं वाटतं 3 किलो असेल तिथं खोबरं आलं तिथं हाय खोबरं म्हणजे सुका असं झालेलं. आणि हा आई जेवली का ग. जेवायचे आता मला 2:30 वाजता आणायला जायचंय. कसं बटाट्याची भाजी काढू काढू खायला लागली. ते त्याच्यात हात घालून खाते. खासी खोकल्या जातात. खा तिखट लागलं तरी. काय केली ती फणसची भाजी आहे. चला या जेवायला सगळे. हे बघा आमचं झालाय स्वयंपाक सगळा. ही रात्रची मच्छी आहे. अंड्याची पोळी फणसाची भाजी हे सगळं आमच्या सुनबाईने केलं. पोळ्या खातो तुम्ही. नाही ते एकच माणूस खाते त्यांच्यासाठी स्पेशल आहे ती. जाऊ द्या. चला बाय टाटा. जेवायला या. कमेंट करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ. हिचं पण व्हिडिओ बघत जा. हिचं पण चॅनल आहे. काय नाव आहे तुझ्या चॅनलचं. ऋताज वर्ल्ड असं नाव आहे तिच्या चॅनलचं. बघत जा. शॉर्ट व्हिडिओ आता टाकायला सुरुवात केली तिने. लॉंग टाकीन नंतर.